नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. तर मित्रांनो, मी आज माझा पहिला ब्लॉग शूट करत आहे. त्याच्यामध्ये मी माझं पूर्ण डेली रुटीन दाखवणार आहे. हा फर्स्ट माझा ब्लॉग असणार आहे, तर प्लीज सपोर्ट मी आणि प्लीज काही चुकलं तर माफ करा आणि समजून सांगा. तुमच्या कमेंट्स नक्की मला हेल्प करतील सुधारण्यासाठी. मला काय करावं लागेल, काय लक्षात ठेवून ब्लॉग बनवायला लागेल, कोणत्या टॉपिकवर ब्लॉग बनवावे लागतील, प्लीज मला तुम्ही हे सजेस्ट करू शकता. कारण माझा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे, त्या तरी मी ट्राय करत आहे की बाबा काय करू शकते, मी काय बनवू शकते. तर मी फर्स्ट स्टार्ट माझी डेली ब्लॉगिंग म्हणजे माझं डेली रुटीन जे असतं ते मी चालू करणार आहे. तर ठीक आहे, तुम्हाला आवडलं तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि दोन्ही नाही केलं तरी पहिली कमेंट करून सांगा की मी चुकली आहे की बरोबर करते. तुमचे जे काही ओपिनियन्स असतील ते सांगा, मला ते लक्षामध्ये येतील आणि मी त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट नक्कीच आणण्याचा प्रयत्न तरी नक्की करेल. ठीक आहे, बाय. तर मी आज सांडग्याची भाजी केली होती. आज खूप दिवसांनी ही भाजी केली आहे, मला खूप आवडते. आणि डाळ केली होती, मस्त अशी लसणाची झणझणीत फोडणी दिलेली डाळ केली होती. तर मी काल इडलीचं पीठ भिजवलं होतं. नाही सॉरी, इडलीचं पीठ नाही, इडलीचं पीठ करण्यासाठी तांदूळ आणि डाळ हे दोन्ही भिजत टाकलं होतं. त्याच्यामध्ये मी थोडेसे अर्धी मुठ्ठी पोहे आणि 5-6 दाणे मेथीचे टाकले होते. तर ते इतकं फसफसलं, ते पीठ इतकं फर्मेंट झालं की मला ते एका पातेल्यातलं, एक सेकंड दाखवतो तुम्हाला, एका पातेल्यातले मला त्याचे 2 पातेले करावे लागले. हे बघा, एवढं पूर्ण बाहेर आलं होतं ते दसरून. हे बघा, इतकं सुंदर फर्मेंट झालं, हे पूर्ण बाहेर आलं होतं. आणि काल रात्री पण मी पूर्ण त्याला, आता कसं खोलू याला, 1 मिनिट त्याला स्टँड करते. पूर्ण जाम झालंय. आता याला पूर्ण दोघींना परत आता एकत्र मध्ये करते आणि आता फ्रीज मध्ये ठेवून टाकेल, म्हणजे ज्यावेळेस यूज करायचंय त्यावेळेस मला यूज करता येईल. खूप सुंदर. मी कधीच रेडीमेड पीठ आतापर्यंत यूज नाही केलं. मला जेव्हा पण इडलीचं पीठ पाहिजे त्याच्या आदल्या दिवशी मी डाळ तांदूळ भिजत घालते आणि घरीच वाटून त्याचं पीठ तयार करते. बाहेरच्या पिठाचा मला एक्सपिरियन्सच नाही ऍक्च्युली, कसं असतं किंवा कसं करावं लागतं काय. मला असं वाटायला लागलंय मी इडलीचं पीठ करून विकू की काही. एवढं छान होतंय. लाईटीचा काय इश्यू होतोय. खूप सुंदर झाले, खूप सुंदर. वेट मी दाखवते. आता मला टाइम झालाय, मुलाला आणायला जावं लागेल. 2 मिनिटं. हे बघा, इतकं सारं पीठ झालंय. हे एवढं सारं पूर्ण पीठ झालंय. मला कमीत कमी 3 ते 4 टाइमाला याचा यूज होतो. 2 मिनिटं, मी हात धुवून आले. आता या पिठाला फ्रीज मध्ये ठेवून टाकू. फ्रीज मध्ये एवढं मोठं भांड बसायला जागा करायला लागेल.
झाली जागा मस्त. चला मित्रांनो, झाली मी अशी काय तयार मुलाच्या शाळेत जाण्यासाठी. आज त्याचा मॅथचा पेपर होता आणि मॅथ्स हा सब्जेक्ट असा आहे ना ज्याच्यात मला इंटरेस्ट नव्हता. आय थिंक सो त्यालाही इंटरेस्ट नाही आहे. पण हा या टायमाला त्याने थोडासा इंटरेस्ट घेतलाय कारण त्याला सम सगळे समजायला लागलेत बऱ्यापैकी. सो आता तो थोडासा इंटरेस्ट घेऊन करतोय. तर मी एक्सायटेड पण आहे आणि नर्वस पण आहे त्याच्या आजच्या पेपरचं रिॲक्शन पाहायला. ठीक आहे, जाऊयात मग. विचारते त्याला तिथे गेल्यावरती. आता मला स्कूलमध्ये तर नाही व्हिडिओ काढता येणार जेव्हा मी त्याला आणायला जाईल त्यावेळेस, कारण गर्दी असते. त्यामुळे आल्याच्या नंतर त्याला मी विचारेल आणि त्यावेळेस पण व्हिडिओ काढेल त्याचं रिॲक्शन. त्याचं पण विचारूयात आपण कसा गेला पेपर, कसा नाही ते. आणि उद्या कोणता पेपर आहे तेही मला पाहावं लागेल, त्याची स्टडी घ्यायची आहे. आणि टर्मच्या वेळेस यांना हॉलिडेज नसतात बिलकुल स्टडीसाठी. एक दिवसाचा असतो. आज पेपर झाला की आजचा एक दिवस, अर्धा दिवस तर पेपरमध्ये जातो. त्याच्यानंतरचा जो दिवस येतो तुम्ही स्टडी करू शकता आणि त्याच्यानंतर लगेच दुसरा पेपर. अभ्यास करायसाठी मुलांनाच टाइमच नसतो. ठीक आहे, काय करणार आता आपण ह्याच्यासाठी. चला तर मग बाय. आल्यावरती व्हिडिओ परत. घेतलाय फ्रेंड्स मी दक्षूला. आता जाऊयात घरी. तो तर बोलतोय त्याला चांगला गेलाय म्हणून पेपर. पाहूया घरी जाऊन चेक करूया. आणि त्याला मी एक प्रॉमिस केलं होतं. आता ते जर पेपर चांगला गेला असेल तर ते प्रॉमिस पूर्ण होणार आहे, अदरवाईज नाही होणार आहे. घेतलाय मी त्याला. ठीक आहे, बघूयात. बाय. आली आहे फ्रेंड्स घरी. आता जस्ट आले. आता दक्षला मी सांगितलं होतं तुला जर मराठीचा पेपर मॅथचा पेपर चांगला गेला तर त्याला एक ती गोष्ट पाहिजे होती, ती घेईल म्हणून. असा पेपर चांगला गेला असं तो बोलला. मी चेक तर नाही केला पण ठीक आहे. त्याला मी जर माझं प्रॉमिस दिलं होतं तुला चांगला पेपर गेला तर मी तुला घेऊन देईल. गेले तर पैसे, गेलाय तो आणायला. काय नाही, बॉईज थिंग्स. ठीक आहे, काय करणार, किती दिवस त्याला नाही बोलणार ना. गेलाय तो आणायला. आला की मी काय म्हटलं होतं आणि तो काय मागत होता ते. तोपर्यंत पाहत राहा. दमले. पाणी पिते थोडीशी. आता जस्ट आली इतक्यातच. पाऊस आला तरी नको वाटतं आणि पाऊस नसला तरी गरम होतं. काय म्हणतात, झाली सगळ्यांची दिवाळीची तयारी. माझं तर काहीच नाही झालंय अजून. माझी दिवाळीची तयारी नेहमी तयारी म्हणजे काही नाही, मला फक्त फळीवरची भांडी घासायची ते आणि फ्रीज क्लीन करायचं आहे. तसं तर क्लीनच आहे पण म्हणतात ना एक हात फिरवायचा त्याच्यावरून. आणि ते सगळं माझं दक्षची जेव्हा एक्झाम संपेल तेव्हा जाऊन थोडंसं डोक्याचं टेन्शन नाव रिव्हील केलं. ठीक आहे, तेव्हा जाऊन मी त्याला त्या तयारीला लागेल. तोपर्यंत माझ्याने काय होणार नाही, कारण एक स्टडीचं प्रेशर, मॅथचं प्रेशर. भले त्याची एक्झाम चालू आहे पण टेन्शन मला येतंय. ठीक आहे, तर सांगते तो आल्यावरती. येईलच तो 2-3 मिनिटांमध्ये. सांगते मग त्याने काय आणलंय ते. बाय. तोपर्यंत पाहत राहा. आलाय फ्रेंड्सचं घेऊन आणि ते बघा त्याने काय घेऊन आलाय. उडव आणि लांब सरक, हातात नाही पकडायचं. बीडी बॉम्ब आहे बहुतेक तो. काय मुलांचे शौक असतात बापरे. आलाय फ्रेंड्स तो घेऊन. थांबा दाखवते त्यांनी काय आणलंय ते. त्यासाठी त्यांनी माझा इतका डोकं खाल्लंय, 3-4 दिवस खूप डोकं खाल्लंय. थांबा दाखवते त्याची काय ते. हे पाहिजे होतं त्याला. कुठल्या मुलांचं त्यांनी उडवताना बघितलंय आणि त्याला तेच हवंय.
हॅपी? मजा वाटली आता? आता पेपर चेक केल्यावरती जर नसेल व्यवस्थित आलेले व्यवस्थित सॉल्व्ह केलं तर परत रिटर्न द्यावं लागेल तुला. ही पण प्रॉमिस घे मग. चालेल, चला चेक करते त्याचा पेपर कसा आलाय कसा नाही ते, आणि नंतर काम उरकून घेते. त्याला चेंज करायला लागेल कपडे वगैरे, त्याला खायला द्यावं लागेल. बाय. झालीये फ्रेंड्स पेपरची इन्स्पेक्शन करून सोडवलंय त्यांनी, त्याच्या मानाने बरा सोडवलाय. आय एम हॅप्पी. ऍटलिस्ट त्यांनी त्याच्या हिशोबाने चांगला सोडवलाय. तर त्याला नाश्ता देतीये, पोहे गरम करून देतीये. तो सकाळी जाताना काहीच खाऊन जात नाही, इवन दूध पण घेऊन जात नाही. त्यासाठी त्याला आता देते त्याला मी नाश्ता आणि मग बोलते. ठीक आहे, माझं अजून काम पेंडिंग आहे. फरशी पुसून घ्यायची आहे, कपडे धुवायचे बाकी आहेत, ते करून घेईल आणि मगच मी कंटिन्यू करेल. ठीक आहे, तोपर्यंत पाहत राहा. बाय. त्याला पोह्यामध्ये थोडासा असा कांदा लसूण मसाला टाकून खायला आवडतो. देऊयात आपण त्याला. धरा, माझी आवडती गोष्ट. चला तर मग झाले सगळी कामं घरातली. कपडे धुवून झाले, झाडू मारून झाला, फरशी पुसून झाली. कपडे आता मी ड्रायरला टाकत असते. धुवायला मी हातानेच धुते, पण फक्त ड्राय करायसाठी मशीनमध्ये टाकत असते. आणि आज 2-3 दिवस झाले आमच्याकडे लाईटचं फ्लक्च्युएशन होतंय, पण मशीन इतकी छान आहे ना की असे काही इश्यू असले ना, पाणीचा स्पीड कमी असेल किंवा इलेक्ट्रिसिटीचा काही इश्यू असेल तर ते इंडिकेशन येतं. त्याच्यामुळे मशीनला प्रॉब्लेम येत नाही. आता ठीक आहे, ज्यावेळेस पॉवर व्यवस्थित होईल त्यावेळेस मी ड्रायरला लावून टाकेल. बाकी तर झालंय माझं. पण माझी एक चुकीची सवय पण आहे. माझी काम ओळखल्याच्या नंतर मला चहा प्यायची थोडी सवय आहे. आय नो दॅट इज बॅड हॅबिट, बट काय करणार, आहे सवय ती. 2 ते 3 टाइम दिवसाला चहा माझा होतच. ठीक आहे, तर आता मी दुपारी किंवा संध्याकाळी डायरेक्ट ब्लॉग करेल. ठीक आहे, थोडा स्टडी घेणार आहे. सकाळी मुलाची जॉग्रफीची एक्झाम आहे, तर थोडं त्याचं लर्निंग वगैरे घ्यावं लागेल मला. ठीक आहे, बाय तोपर्यंत. तर फ्रेंड्स, आता ब्लॉगिंग मी डायरेक्ट संध्याकाळी चालू केली आहे. आता टाईम झालेला आहे 6:30. तर चहा प्यायचा टाईम झाला आहे. आणि आज काय कोजागिरी पौर्णिमा आहे, तर आज मी ठरवते काहीतरी स्पेशल बनवायचं. पाहूयात काय काय आठवतं ते. आता मी डायरेक्ट स्वयंपाकाच्या वेळेसच परत ब्लॉगिंग करेन. ठीक आहे, तोपर्यंत झाली फ्रेंड्स संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी. काय जेवणामध्ये मी आज बनवलंय इडली, सांबार आणि चटणी. इडली झाली आहे माझी, सांबारची डाळ झाली आहे. आता फोडणी टाकते. इथे झाला इडली आणि चटणी पण तयार आहे. आता फक्त सांबारला तडका सांबारला फोडणी टाकायची आणि चटणीला तडका द्यायचा आहे. रेडी, डिनर इज रेडी. या जेवायला. तुम्ही कोण काय काय बनवणार आहेत? पॉसिबल झालं तर कमेंटमध्ये नक्की सांगा. ॲक्च्युली डिफिकल्ट आहे कुकिंग करताना व्लॉगिंग करणं, बट यूज टू झाल्यावरती काय प्रॉब्लेम नाही येणार. समजून घ्या फ्रेंड्स प्लीज. चांगलं बोलायला जमलं बोला, वाईट बोलायला जमलं नका बोलू. बट इट्स ओके. जे त्याचे ओपिनियन्स असतात, ओपिनियन्स मांडणं जास्त महत्वाचं आहे. इथे मी कांदा, टोमॅटो, एकत्र चिरून घेतलंय.
तेल टाकायला ठेवले, त्याच्यामध्ये मोहरी टाकून थोडा हिंग टाकणार. हिंग मला प्रत्येक पदार्थामध्ये पाहिजे असतं, त्याशिवाय फोडणी टाकलं असं वाटतच नाही. आता मी पटापट रेडी करून घेते आणि मग नंतर पुन्हा व्लॉगिंग करते. इडल्या बघा फ्रेंड्स माझ्या किती सुंदर अशा फ्लफी झाल्या आहेत, पूर्ण व्हाईट आणि फ्लफी. तुमच्यापैकी कोणी गेले का दांडिया वगैरे खेळायला? हे आहे आजचं आमचं डिनर. झालंय फ्रेंड्स माझा स्वयंपाक. इथं चटणी आहे, सांबार आहे मस्त, आणि आहे आता भूक लागली आहे, दम निघत नाहीये, मुलगा येतोय म्हणून थांबले. मी थोड्या इडल्या जास्त करून ठेवते, अजून एक भांडं लावून ठेवलं जेणेकरून सकाळी इडली फ्राय मला करायला जास्त आवडते. मला करायला आवडते आणि मुलाला खायला आवडते. म्हणजे असं एवढे हळूहळू का बोलतेय, तर बाहेर KBC चालू आहे, मिस्टर पाहतायत आणि ते मोबाईलवरती खेळतात सुद्धा, त्यांना डिस्टर्ब नको व्हायला म्हणून मी हळूहळू बोलते. आता जेवण करून घेऊ, जमलं तर पुढे ब्लॉग काढेल, नाहीतर मग आत्ताच बाय बाय. भेटेल मी नेक्स्ट व्लॉगमध्ये. आणि हा माझा फर्स्ट व्लॉग आहे, तर सगळ्यांनी प्लीज समजून घ्या, काही चुका झाल्या असतील तर, आणि काही इम्प्रूव्ह करायचं असेल तर कमेंटमध्ये सांगा, आणि सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट आवर्जून करा. अजून काय बोलायचं होतं? ठीक आहे, झाला पॉसिबल संध्याकाळी ब्लॉग काढायला. अजून म्हणजे रात्री दूध बनवणार आहे मी कोजागिरीचं. मी अजून बनवलेलं नाही आहे, पण जेवण झाल्याच्या नंतर सगळं किचन क्लीन झाल्यानंतर मी दूध बनवायला ठेवेल. जमलं तर त्यावेळेस व्हिडिओ काढेल, पण जर नाही जमलं तर प्लीज समजून घ्या फ्रेंड्स. आणि असा होता माझा हा आजचा पहिला व्लॉग. सांगा कसा वाटला रे. ठीक आहे, बाय. नेक्स्ट भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय, टेक केअर, आणि वन्स अगेन हॅपी कोजागिरी टू एव्हरीवन.